उपयोगांचा सार्वजनिक बांधकाम विभाग चाकूर. मी आमच्या टीमसह येथे रवी स्टोन मेटल जी की घरणी येथे 100 मीटर अंतरावर क्रशर प्लांट आहे. त्या प्लांटला व्हिजिटसाठी येथे आम्ही आलेलो आहोत. ऍक्च्युअल क्रशर प्लांट मध्ये प्रोसेस कशी होते याची स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओ मधून माहिती घेणार आहोत. माल पडतो त्या टनेलवर, छोटा बोट टनेल मधनं माल परत या बॉक्स मध्ये येतो. 3 प्रायमरी लावलेले आहेत. प्रायमरी सेकंडरी क्रशर आहे. सेकंडरी मध्ये 2 36-8 आणि 1 22-10 3 क्रशर आहेत. 3 एकाच वेळेस चालू होतात. आणि तिथनं माल वर जातो चढायला. ओके, वरती स्क्रीन आहे. स्क्रीनवर तो पूर्ण माल चालला जातो. ही त्याची प्रतवारी होती त्या सगळ्या मालाची. म्हणजे 3 क्वालिटी मधला माल 6 MM 10 MM. आता मला एक सांगा, याची कॉम्पोनंटची नाव सगळे तुम्हाला माहिती आहे का? कुठले याला कॉम्पोनंटला ह्या कॉम्पोनंटला काय नाव म्हणतात असं त्याप्रमाणे सांगा. क्रशरचं नावच आहे 36-8 क्रशर. साईज वर नावच ओळखलं जातं साईज वर. हे आता 36-24 क्रशरचं नाव 36-24. कंपनी वेगळी, लक्ष्मी कंपनी 36-24 कसं आहे. हे सिंग 36-8 36-24 म्हणजे त्याची साईज आहे. साईज आहे 36/24 इंच 24 इंच. इंच. म्हणजे दगड किंवा ती तोंडाची जी साईज असते त्या साईजचा दगड क्रश होऊ शकतो. क्रश होऊ शकते. 36/24 साईजचा. 36 इंचाचा. 36-8 2 क्रशर आहेत. ओके. त्याच्यामध्ये म्हणजे हा जो 36-24 मधून आलेला माल आहे तो याच्यात रिक्रश केला जातो. हा, छोटा माल तो जातो वर स्क्रीनिंगला. त्या बॉक्स मध्ये स्क्रीन आहे. स्क्रीनिंगला जाऊन तिथे स्क्रीनिंग होते. तिची प्रतवारी होऊन ते प्रत्येक बॉक्स मध्ये ते वेगळा वेगळा माल करतो. आणि जो माल स्क्रीनिंग मधून वर रिक्रश करा मग ते कंटिन्युएशन मध्ये ती सायकल चालू जाते. ओके, म्हणजे सर्वात जास्त साईजचं इथं 36 ला सुरुवात होणार. मग 36-8 ला येणार. आठवून तिथं आणि जे Screening ओव्हर होणार साईज आणि ओव्हर साईज आहे ती परत येईल. ओव्हर साईज मध्येच आपण ग्रेडेशन करतो. म्हणजे आता समजा आपल्याला BBM चं साडी पाहिजे तर त्या हिशोबाने आम्ही इथं सेटिंग करणार. समजा त्याच्यावरची पाहिजे 53 MM त्याच्यावर आम्ही सेटिंग करणार इथं मशीनची आणि तशीच ओव्हर साईज बाहेर काढणार. आता या पट्ट्यावर आम्ही ओव्हर साईज ऑलरेडी काढलेली आहे. तुम्ही ते मॅन्युअली फिट करता का कसं करता ते? कशाला जसं आपलं ग्रेडेशन फिक्सिंग कसं कॉम्प्युटरवर करतो. मशीनची मॅन्युअली सेटिंग करायला लागते आपल्याला. मॅन्युअली मशीनद्वारे करतो ना आपण, कम्प्युटरद्वारे. तसेच ग्रेडचं कॉन्क्रीटचं पॅनल वरती करतो. ऑटोमॅटिक मॅन्युअली प्रोसेस त्याला कॉम्प्युटर मध्ये चान्स नाही. GSV ग्रेड 1 ग्रेड पण करतात. याच मशीन मध्ये निघतं. सेटिंग वरती डिपेंड आहे मशीनच्या. मॅन्युअली सेट करायचं. मॅन्युअली सेट करायचं की आपल्याला किती साईज पाहिजे त्या साईज मध्ये मिळू शकतं. डायरेक्ट मशीनला बदलत ज्याच्याकडे जशी सिस्टम असेल त्या हिशोबाने करतात. आपल्याला स्टॉक हवा पण आपण ते टनेल त्या टनेलला खाली 2 फिल्टर आहेत. फिल्टरला चालू केलं की या कन्व्हेअरवरती बोला. जय सेकंडरी प्रायमरी चालू कर बेटा. प्रायमरी सेकंडरी आपलं वॉशेबल आणि वॉश हा VS आहे. तो VSI चा पार्ट वेगळा, क्रशिंगचा पार्ट त्याला. क्रशिंगच्या पार्ट नंतर हे ह्याच्यातलं जे 10 हे जे मटेरियल आहे पण त्या ह्याच्या डब्यामध्ये त्या बॉक्स मध्ये VSI आहे. ते VSI ला देतो. ओके. VSI मधनं ते दुसरी वेगळी स्क्रीन आहे त्याला. दुसऱ्या स्क्रीन मध्ये वरती बॉक्स मध्ये ती वेगळ्या स्क्रीनवर ते पण चाललं जातं. ते वेगळं होतं. हा खाली वॉशिंग प्लांट आहे. त्याला म्हणजे 10 HP मोटरने पाणी येतं. सेपरेटच आहे वॉशेबल. ते वेगळं युनिट हे वेगळं. त्याच्यासाठी इनपुट आहेत. त्याचा आउटपुट इनपुट असा प्रत्येकाचा. कारण की मोठं त्याच्यानंतर हे किती असं आहे. ती सायकल आहे म्हणजे वाळू बनेपर्यंत ती सायकल आहे. 10 36-8 36-4 24-12 खूप साऱ्या साईज आहेत. 16-10 पासून
तो आपल्या हॉपरमध्ये क्रशिंग या मशीन मध्ये आणि त्याच्यामध्ये गोल गोल दाणा तयार होतो हॉपर आउटपुटचा व्हिडिओ घ्यायचा ना आता कसं स्टार्ट करा चालू केलं. सगळ्यात पहिली जी मशीन आहे ही प्रायमरी मशीन आहे. ही 36-24 म्हणून याची साईज आहे. 36 इंच बाय 24 इंच. याची साईज म्हणजे दोन याच्यामधला गॅप जो असतो तो 24 इंचाचा आहे आणि 36 इंच त्याची लांबी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 36 इंच एवढा दगड पडतो आणि याच्यामध्ये जेवढा दगड येतो त्याचा इनपुटची साईज आहे की आम्ही त्या हॉपरवरनं गाडी लोड करतो. त्याच्यामध्ये हॉपरमध्ये गाडी जी लोड होते त्याची मॅक्सिमम त्या दगडाचा साईज 400 किंवा 500 mm असला पाहिजे. कंपनी तर 700-800 म्हणते पण 400 किंवा 500 mm चा एवढा दगड ही मशीन करू शकते. आणि ह्या मशीनचा माल ह्या बेल्टावर येऊन तिथं आपण स्टॉक करतो. पलीकड जो स्टॉक होतो तो त्याची साईज असते 100 ते 120 mm च्या आसपास. आपण सेटिंग करून त्याची कमी जास्त करू शकतो. जेवढा दगड पाहिजे आपल्याला समजा 100 ते 150 पाहिजे तर आपण सेटिंगची प्लेट टाकून त्या हिशोबाने आपण दगड घेऊ शकतो. त्याचा आउटपुट. आता त्या मशीनचा जो आउटपुट आहे तो या 36-8 दोन सेकंडरी मशीन, आता यांना म्हणतात सेकंडरी मशीन. तर हे सेकंडरी मशीन त्यांच्यासाठी तो इनपुट आहे आणि प्रायमरीचा तो आउटपुट आहे. तर आता ह्या सेकंडरी मशीनला 100 ते 150 mm च्या आसपासचा दगड चालतो. ती क्रशिंग होऊ शकते त्याची. तर आपण याला आता ही 36-8 आहे, पलीकडची 36-8 आहे आणि ती जी मशीन आहे ती 22-10 आहे. तर 22-10 म्हणजे ही सगळे 36-8 म्हणजे इंच मध्ये 36x8. तर 8 इंचची त्याची कमीत कमी त्याला रुंदी आणि त्याला छोटं करते. 8 इंच म्हणजे दोन्ही प्लेट मधला गॅप हा 8 इंच आहे फक्त. तर 8 इंच त्याने 8 इंचाच्या खालचा दगड सगळा काढतो बाहेर. तर असं ती 36-8-2 त्यानंतर ती बेल्ट वरनं हॉपरला जाते पुढचं. तर ती हॉपर जो आहे त्या हॉपर मध्ये स्क्रीन आहे. तर त्या सगळ्या मटेरियल इथून गेलेल्या त्याची स्क्रीनिंग होते आणि त्याची ग्रेडेशन नुसार वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये माल पडतो. वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये जे मटेरियल पडतं त्याला आपण पुढं जे मटेरियल आपल्याला नको हवं आहे, जसं की आता ओव्हर साईज मटेरियल आहे. ओव्हर साईज म्हणजे 40 mm, 40 mm च्या वरचा 40 ते 50 mm चे जे पण दगड राहिलाय तो वापस पुन्हा येतो रिक्रशिंगला. रिक्रशिंगला याच हॉपरमध्ये याच मशीन पुन्हा त्याला क्रशिंग करतात. किंवा आपण आपल्याला जसा ओव्हर साईज पाहिजे असेल तर ते आपण बाहेर काढून घेतो. आणि मग जो आता त्याच्यानंतर 20 mm जी की स्लॅबची खडी असते 20 mm, 10 mm, 6 mm आणि जिरा म्हणजे डस्ट, ती सगळं वेगवेगळं होतं. आणि मग याचा हा आता आउटपुट झाला. याच्यानंतर तो काही क्रशिंग करणार नाही. पण आता याच्या पुढं VSI म्हणजे व्हर्टिकल शाफ्ट इम्पॅक्टर, ती VSI जी मशीन आहे ती त्याला अजून छोट्या पार्टिकल्स मध्ये चेंज करते. छोट्या पार्टिकल्स आता त्याला फीडिंग साईज आहे 20 mm पासूनच्या खालची 20 mm ते 0 mm अशी त्याची फीडिंग साईज आहे इनपुट ऍज अ इनपुट. आता ती इनपुट जो आहे 0 mm ते 20 mm होता त्याला ती VSI कन्वर्ट करते 0 to 4 mm मध्ये. 0 to 4 mm म्हणजे काय? 0 to 4 mm म्हणजे जी आपली वाळू असते वॉशेबल, ज्याला की आपण एम सँड म्हणतो. एम सँड जे म्हणतो ते 0 to 4 mm असते. एम सँड म्हणजे दोन प्रकार असतात, एक प्लास्टर सँड आणि एक असते 4 mm सँड.
जी 4mm सँड असते ती आपल्याला बांधकामाला लागते, ते पण मिक्स लागते आपल्याला, बांधकामाला लागते, तुमच्या स्लॅब कॉन्क्रीटला लागते, पिलर कॉलम हे सगळ्या गोष्टींना लागते. आणि बाकी 4M आणि 0mm जी यम सँड आहे, प्लास्टर सँड, ती प्लास्टरसाठी वापरली जाते. असं त्याची प्रोसेस आहे. त्याला एक ह्याच्यामध्ये जे इनपुट आहे हा. आपल्या VSI-चं हा. ते 0 to 20 0 to इनपुट आहे 20 as आणि input. त्याचं जे आउटपुट आहे ते 0 to 0 to 4 4mm त्याच्यामध्ये एम सँड तयार होते यम सँड आहे. आणि बाकी जे बांधकामाला लागते ते बांधकामाला ती शेवटची प्रोसेस, शेवटी त्याला sand. आपण म्हणजे इथून जे इथं जे इनपुट होत आहे तिकडून हा ते परत तिकडं ऍज अ इनपुटला स्क्रीनिंगला जात जातं. स्क्रीनिंग ट्रेनिंग मध्ये जातंय. त्याच्या वेगळी स्क्रीनिंग आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, जे पण त्याच्यामध्ये मोठे पार्टिकल राहतात, हा, जे की आता 0.4mm च्या वरचे आहेत, हा. तर ते पुन्हा रिक्रशिंगला VSI-ला येतात. पुन्हा ते असं फिरत राहतात. क्रशिंग 4mm न होतेपर्यंत ते पुन्हा process क्रशिंग होते, होत त्याची राहते. प्रोसेस होत राहते. त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर हॉपरमध्ये 0 to 4mm चा डस्टचा माल पूर्ण जमा होतो. जमा होतं. मग त्याला आपण वॉशिंग करतो. हम्म. वॉशिंग करून यम सँड तयार करतो, वॉशेबल, ज्याला वॉशेबल Washable. म्हणतात. हम्म. त्याच्यासाठी एक वॉशिंग प्लांट आहे, त्याच्यावर एक स्क्रीनिंग आहे, हम्म. त्याच्यामध्ये स्क्रीन आणि व्हायब्रेटर आहे. हम्म. तो व्हायब्रेट करून पूर्ण त्याच्यामधली डस्ट सायक्लोनला पाठवतो. सायक्लोन पुन्हा फिरवून त्या डस्टला स्क्रीनिंगला घेऊन येतो. स्क्रीनिंग मध्ये जे सगळ्यात छोटे पार्टिकल आहेत, म्हणजे तुम्ही म्हणता येईल एकदम नॅनो पार्टिकल्स म्हणता येईल, त्याला एकदम बारीक पार्टिकल्स निघून जातात पाण्यासोबत मिक्स होऊन. आणि बाकीची जेवढी पण प्लास्टर सँड आहे ती 0mm ची, ती पुढे येते. पुढे येऊन आपल्याला वॉशेबल मध्ये मिक्स करून ते पूर्ण आपल्याला ऍज अ आउटपुट क्रशरचा सगळ्यात ऍट द मोस्ट शेवटचा आउटपुट म्हणजे आपलं वॉशेबल वॉशिंग.